नमस्कार मंडळी, आज आपण एक नवीन मेनू बघणार आहे। आज माझा भाऊ ओमा ब्रदर आज नवीन काहीतरी बनवणार आहे आणि तो खायला घालणार आहे। तर त्यासाठी त्यानं हा कांदा चिरला आहे। कांदा चिरून झाल्यावर त्यानं टोमॅटो चिरून घेतलेत। टोमॅटो तो धुत आहे, टोमॅटो धुवायचं काम चालू आहे ओमाचं। आणि टोमॅटो धुवून झाल्यावर त्याच्या हातचा एक खूप मस्त असा पदार्थ खायला मिळणार आहे आणि तो सध्या नवीनच सगळ्या गोष्टी शिकत आहे। आणि त्यानं आज आम्हाला मसुरा करून घालणार असं बोलला तो, त्यामुळं त्याची तयारी चालू आहे। आणि त्या तयारीसाठी आम्ही पण आधीमध्ये जरा लुडबुड करत आहोत, पण त्यानं काही आम्हाला लुडबुड करून दिली नाही। त्याचं स्वतः सगळं करायचं होतं, त्यामुळं तो स्वतः लसूण सोलायला बसलाय जातीनं। त्याला आमच्यावर विश्वास नाही लसूण सोलण्यावर, म्हणून तो स्वतः लसूण सोलत आहे। आणि लसूण सोलून झाल्यावर तो मसाला करून मग नंतर फोडणी टाकणार आहे। आणि तो नुकताच सगळं शिकत आहे, सगळ्या नवीन गोष्टी, त्यातलीच ही एक आहे जी त्यानं अख्खा मसूर करायला शिकलेला आहे। आणि त्याची टेस्ट आम्हाला तो चखवणार होता, त्यासाठी त्यानं फोडणी टाकलेली आहे। फोडणी म्हणजे तो आत्ता मसाल्यासाठी ती थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो लसूण घालून भाजत आहे। आणि तो आता नुकताच थोड्या दिवसांनी जॉईन होणार आहे शेफ म्हणून। तर तुम्ही नक्कीच त्याच्या हातची टेस्ट घ्या, एकदा चाखून बघा। खूप सुंदर अशी टेस्ट आहे त्याच्या हाताला। आज आम्ही मसुरा खाल्ल्यावर आम्हाला कळालं, आम्ही पहिल्यांदाच खाल्ला होता घरात सगळ्यांनीच, आणि पहिल्यांदाच त्यानं काहीतरी बनवलं होतं आणि खूप छान बनवलं होतं। बघा तो किती छान असा मसाल्यासाठी कांदा टोमॅटो आणि लसूण भाजत आहे। आणि तुम्ही पण ही रेसिपी घरात करून बघू शकताय। खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे, तुम्ही सगळ्यांनी घरी ट्राय केली तरी चालतंय। नंतर तो मसाला घेऊन आतल्या रूममध्ये गेला आणि मिक्सर लावून मिक्सरवर बारीक करत आहे। आता तो मसाला बारीक करून झाला की मग तो फोडणीसाठी तयार करणार आहे। तोपर्यंत मी आमचा बाजार असतो शनिवारी, तर आमचे आबा बाजारातून कोथिंबीर घेऊन आले होते। ती कोथिंबीर मी निवडत होतो आणि कोथिंबीर आणि आलं ह्याची पेस्ट करायची होती, म्हणून कोथिंबीर निवडून घेतली। आणि कोथिंबीर निवडून झाल्यावर मग ओमानं एक पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये तेल ओतलं, त्याच्यामध्ये जिऱ्याची थोडी फोडणी टाकली आणि नंतर जो मसाला ग्राइंड केलेला आहे मिक्सरमध्ये तो मसाला काढून घेतला आणि तो त्यानं पातेल्यामध्ये तेलामध्ये भाजायला टाकलेला आहे। आणि बघा तो कसा भाजत आहे। शेप म्हणजे एक वेगळीच लय असते तशी त्याच्या हातामध्ये, ते एक वेगळीच लय आहे। बघा तो किती सुंदर असा मसाला भाजत आहे। आणि त्याच्यानंतर त्यानं लाल कलर येण्यासाठी लाल तिखटचा बुक्का टाकलेला आहे आणि नंतर लाल तिखट टाकलेला आहे। लाल तिखटचा आम्हाला अंदाज नाही आहे, त्यामुळं ती लाल तिखट आमच्या सारिक काकींनी घातलेला आहे। नंतर आम्ही थोडंसं आल्याचा फ्लेवर येण्यासाठी आलं खिसून घातलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि ओमा तो सगळा मसाला भाजत आहे तेलामध्ये, वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आणि तेलामध्ये तो मसाला भाजत असताना इतका सुंदर असा वास येत होता घरामध्ये। नंतर मसाला भाजून झाल्यावर आम्ही त्याच्यामध्ये मसुरा घातला, तर मसुरा घातल्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर घातली आणि हा फायनल लुक तयार झालेला आहे अख्खा मसूरचा। इतका सुंदर दिसत होता, जसा तो दिसतोय तसा तो टेस्टला पण होता। आणि नंतर मग मी टेस्ट केला सगळ्यात पहिल्यांदा। ओमा म्हणला खाऊन बघ, म्हणून मग टेस्ट करत आहे। गरम असल्यामुळे मी फुकून मग एक सुरका मारला। तर खूप सुंदर असा मसुरा बनवला होता ओमानं, तुम्ही पण नक्की ट्राय करा।